वैतागानं आज सगळ्यात आधी झेंडू रोटर मारून टाकला. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आपल्याला आज शेवग्याची खांडणी करायची. शेवग्याची खांडणी 2 महिन्यात झाली पाहिजे ती. पण आपलं आंतरपीक झेंडू होतं. त्यामुळं आपली शेवग्याची बांधणी जी आहे ती लेट झालेली आहे. सगळ्यात आधी आपण बेसल डोस टाकून घेणार आहे. बेसल डोस कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही एस-एम-एस करू शकता. आपण जे बेसल डोस टाकलाय ती शेवगा खांडणीवाल्यांना 100% देऊ. तर सगळ्यात आधी खोरं घ्यायचं. ही बरेच जणांचा बांध पोकरायचा आहे, पण माझं मटेरियल मिसळायचं आहे. आता बेसल डोस कसा मिक्स झालाय ते बघायचं आधी. झेंडूला रेट आहे पण काय करणार, डायरेक्ट रोटर. मग काय शेवग्याची खांडणी लेट व्हायला लागली, झाला आपल्या शेवग्याला झेंडूचा खात. तर शेतकरी मित्रांनो, आता मटेरियल टाकताना कुठली काळजी घ्यायची, झाडापासून 1-1.5 फूट अंतर ठेवून आपल्याला मटेरियल टाकायचं आणि टाकताना मटेरियल काढून टाकायचं, एकाच जागी टाकायचं नाही. आणि खाल्लं गळफट आहे ते मोडून घ्यायचं, कारण गळफट्याचा माल खाली जमिनीला टेकणार आहे, त्याचा तोटा होणार, वरल्या फुट्यावर ताण गेला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, इथं आपण शेणखत टाकलंय, एकरी 2 ते 3 डंपिंग शेणखत टाकू शकता. आणि सगळ्यात मेन मुद्दा आला, खांडणीला जी गडी आला ती पळूनच गेला. ट्रॅक्टर घरचाच आहे. मग आता काय, दोस्त आला, दोस्त म्हणला मला थोडं जमतंय, म्हणला मी सांगतो तुला. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो, दोस्त मळका असावा बरं का, जळका अजिबात नसुनी. मग काय मारला हँडेल, कुठलंच काम नाही ते आकाशपर्यंत जमत नाही. मग